हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळी आम्ही आलेलो आहोत टेरेसवरती आणि आजूचा इकडे बघा असं संशोधन चाललेलं आहे. ती शोधत बसली तिला कुठे काही खायला भेटते का. तशी तिला एक दोन छोटे छोटे गाजर काढून दिली होती. चला म्हटलं आज तुमच्यासोबत माझा जो टेरेस गार्डनचा आणि आपला जो गार्डनचा टूर आहे तो शेअर करूया. तर वरती टेरेसवरती आलेली आहे आणि सुरुवात आपण करूया पासून. इथे हिचा छोट्याशा याच्यात गवती चहा लावलेला आहे. पहिला जो होता तो पूर्ण सुकून गेला, त्यामुळे मग इथे या बॉटलमध्ये लावलेला आहे. आणि इथे अशी मस्तपैकी टोमॅटो बघू शकताय, मस्त सेट केलेला आहे त्याला आणि छान अशी टोमॅटोसुद्धा लागलेली आहेत. अजून थोडीशी मोठी झाली ही टोमॅटो की मग ती आपण हार्वेस्ट करूया. तोपर्यंत इकडे असा हरभरा नुकताच लावलेला आहे, हा 10 ते 15 दिवसांपूर्वी. आणि त्यामध्ये हे असं एक चुटकुलं मिरचीचं रोप लावलेलं आहे. आणि हे कांदे असेच उगून आलेले आहेत. यामध्ये हरभरासुद्धा आपण त्याची वरची जी कोवळी भाजी आहे हरभऱ्याची ती आहोत आणि मग ती सुकून त्याची मस्त भाजी करतात किंवा मग ओलीसुद्धा छान लागते. तर ही भाजी खालची आणि ही दोन्ही मिक्स एकदा हार्वेस्टिंगमध्ये दाखवेलच तुम्हाला. या बॅगमध्ये मी इथे मुळे लावले होते. मुळ्याचं हे असं काहीसं झालेलं आहे. तिला लावलेले तर बऱ्यापैकी लागले होते, पण नंतर आता त्याचा सीझन थोडासा संपत आलेला असेल किंवा त्याला जास्त दिवस होऊन गेले असतील मे बी, त्यामुळे याच्यावरती अशा मस्त शेंगड्या आलेल्या आहेत. बघू शकता, याची सुद्धा भाजी छान लागते आणि हे सुद्धा फ्लावरिंग स्टेजमध्येच आहे. तसे 5-6 मुळ्यांना अशा शेंगड्या लागलेल्या आहेत, त्यामुळे मग आपली एक भाजी तर इझिली होऊन जाते. त्यानंतर मग इकडे हा काकडीचा वेल आहे. कारल्याचा लावलेला होता पण तो नीट लागला नाही, उकडला गेला, सो मग तो काढून टाकला. इथे आहे भेंडी, त्याच्या शेजारीच इथे असा पालक लावलेला आहे आणि फ्रेश आहे. पालक तसा आपला खाली आहे पण तरीसुद्धा एक बी चुकून पडलं त्याच्यामध्ये तर ते उगून आलेलं आहे. आणि कांद्याची पात, हरभरा हे जवळपास सर्वच बॅगमध्ये मी लावलेलं आहे. हरभरा, वाटाणा किंवा कांद्याची पात प्रत्येक बॅगमध्ये थोडं थोडं लावलेलं आहे, म्हणजे थोडीशी का होईना इथून हार्वेस्ट भेटते त्याची. आणि ह्या बॅगमधून आत्ताच 4-5 गाजर काढून घेतली होती आम्ही आणि अजूनही खाल्लेली आहेत ती. आणखी इथे टोमॅटोचं रोप आहे. हा एकुलता एक आहे या बॅगमध्ये, त्यामुळे याची ग्रोथ खूप छान झालेली आहे. सुरुवातीला ज्या बॅगमध्ये पाहिलं होतं त्यामध्ये एक सोबत 4 ते 5 रोपं आहेत, त्यामुळे मे बी त्यांना जास्ती पोषण जे लागतं ते भेटलं नसेल, ऊन वगैरे त्याचा काही प्रॉब्लेम. पण हा खूप छान झालेला आहे. आणि हे सर्व जे आहेत ना, तर हे असेच आपोआप उगलेले आहेत. तर मग मी याला रिपोर्ट करून वेगवेगळ्या बॅगमध्ये लावून दिलेलं आहे. आणि इथे परत हरभरा, हा वाटाणा आहे आणि इथे कांदा लावलेला आहे. हे बघू शकता, मस्त असं खूप सारे फुलं आलेले आहेत त्याला. आणि त्यानंतर परत इथे आहे आपलं बीटरूटच्या बॅगमध्ये दुसरं काही लावलेलं नाही आहे. हरभरा आहे, कांदा आहे आणि एक बीटरूट आहे आणि ते सुद्धा मस्त रेडी झालेलं दिसत आहे. बघू शकता, आपण हार्वेस्ट करूया ते. आणि या ठिकाणी इथे सुद्धा बीटरूट आहे. तर हे सुद्धा बीट बघू शकताय, मस्त वर आलेलं आहे. हे तर आणि परत इकडे गाजर, मेथी थोडीफार अशी टाकलेली आहे. आणि इथं छोटंसं मिरचीचं रोप आहे आणि
आणि इथे परत थांबा, इथे बघू शकताय अशा शिंगल्या लागलेल्या आहेत मुळ्याला. आणि टेरेस गार्डनवरचं आपलं सर्वात शेवटचं जे हे आहे पॉट आहे, तर हा इथे माझा ब्रह्मकमळ आहे. आणि हा सर्वात आदूचा फेवरेट कॉर्नर आहे, कारण की आदूला इथे खायला वाटाण्याच्या शेंगा, हरभरा सर्व काही आहे. कोणते कोणते झाडे सांग बरं. हे कशाचं आहे? हां. आणि हे कशाचं आहे? हां. नाही नाही, हे 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 हां. त्याला काय येतं खायला? तर बघू शकताय अजून एक सुद्धा काहीच ठेवलेलं नाही आहे याला. हुकून चुकून आजूच्या नजरेतून जर काही वाचलं असेल तरच इथे असेल, नाहीतर आजू थोडंसं जरी वरती आलं का तर हे काढून घेत असते सगळंच. सो हे बघा, हे इथे एक हरभरा आहे आणि आदूने फायनली काढून घेतलेला आहे तो. असा होता आपला टेरेस गार्डनवरचा टूर, किंवा आपली टेरेस गार्डनवरची जी रोपं लावलेली आहेत किंवा झाडं लावलेली आहेत ती. तर आता खालच्या गार्डनमध्ये जे लावलेलं आहे ते तुम्हाला दाखवते, तर ते खूप छान आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. टेरेसवरून असं काहीसं दिसतंय आपलं खालचं जे गार्डन आहे ते. चला तर मग गार्डनमध्ये जाऊयात. पण त्याआधी इथे कुंडीत काही रोपं लावलेली आहेत, तर ती सुद्धा बघून घ्या. इथे शेवंतीचं, गुलाबाचं अशी काही थोडीशी फुलांची रोपं लावलेली आहेत. तर हे असं काहीसा व्ह्यू आहे. गेटच्या बाहेर आलं की लगेचच तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या बाजूलाच थोडीशी आणखी फुलांची रोपे लावलेली आहेत, पण ती अजून एवढी सेट नाही झालेली आहे. तुळस वगैरे आहे पण ते शूट घ्यायचं राहून गेलं. तर मग एंटर केल्या केल्या आपला हा वालाचा वेल आहे, ज्याला की बरगतच अशा शेंगा लागलेल्या आहेत आणि त्याची आज हार्वेस्टिंग करणार आहोत. आणि हा आहे चवळीचा वेल आणि त्याच्या बाजूलाच हा आहे मुळ्याच्या शेंगा. किती शेंगा लागलेल्या आहेत, गच्च भरलेला आहे शेंगाने. जवळच आपले फ्लावरचे थोडेफार रोपं लावलेली आहेत, तर त्याला फ्लावर सुद्धा लागलेले आहेत आता छोटे छोटेसे. त्यातल्या त्यात हा फ्लावर थोडासा मोठा झालेला आहे, थोड्या दिवसात येईलच काढायला. आणि हे तर परत एकदा शेंगा लागलेल्या आहेत मुळ्याच्या. दोन फ्लावरच्या मध्ये मी मुळ्याची, बीटची किंवा गाजराची अशी लाईन लावलेली आहे. तर त्यामध्ये ते मुळे आलेली आहेत. आता इथे ही गाजरं लावलेली आहेत, पण आणखी एवढी मोठी झालेली नाही आहे ती. आणि हा एक छोटासा मुळा आहे. तर मे बी वांग्याची रोपं आहेत चिटकूनच, त्यामुळे इकडे ह्या साईडला जास्ती ऊन येत नाही, तर त्यामुळे जास्ती ग्रोथ वगैरे झाली नसेल. आणि ही अशी काहीशी टोमॅटो, वांगी अशी लागलेली आहे. तर हे जे मोठं आहे ते भरिताच्या वांग्याचं रोप आहे, जे की आता वांग्यांनी गच्च भरलेलं आहे झाड ते, पण अजून थोडी मोठी झालेली नाही आहेत. 2-4 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येईलच, तर त्यावेळेस मग काढता येईल. पण आता सध्या 1-2 आहेत, तर ती आज काढून घेणार आहे. आणि हे आहे जे टोमॅटोचं एकदम वेलीसारखं मोठं जवळपास 7 ते 8 महिन्यांपूर्वी लावलेलं आहे, तरी पण आणखी सुद्धा पूर्ण झाडांना गच्च असे टोमॅटो लागलेले आहेत. आणि 2-4 दिवसांपूर्वीच आपण याचे टोमॅटो काढून घेतलेले आहेत, तरी पण अजून आहे. आणि हा आहे छोटूसा कारल्याचा वेल, आता याला काही दिवसात. आणि त्याच्या बाजूला आहे जुनंवालं सिमला मिरचीचं रोप. आणि इथे परत भेंडी, फ्लावर असं थोडंफार काही लावलेलं आहे. आणि टोमॅटो, पालकसुद्धा आहे यामध्ये. 2 टोमॅटोची आहे. आणि पालकाला तर बघा कसे बी आलेले आहेत मस्त असे, ते सेव्ह करून ठेवणार आहोत आपण नेक्स्ट टाईम लावण्यासाठी. मिरचीचे सुद्धा रोपं इथेच बनवलेली आहेत, त्यातली काही काल लावली आहे. आणि फ्लावरची सुद्धा जी तिथे होती तर ती इकडे शिफ्ट करून घेतलेली आहे. आणि आदूला इकडे आता एक मोठं वांग दिसलेलं आहे, तर ते तोडू का म्हणून माझ्या मागे लागलेली आहे. आणि इथे असं मटर आणि कांद्याची पात लावलेली आहे, म्हणजे डायरेक्टली कांदे लावले होते इथे. कांद्यांना सुद्धा आता वरती थोडीशी बोंड यायला लागलेली आहे, त्याचं आपण बी सेव्ह करून ठेवूयात. आणि ही जी मटरची रोपं आहेत ती सुकत आलेली आहेत, आणि आता इकडे लावलेली आहेत ती नवीन आहेत. आता त्याला आणखी फ्रुटिंग सुरू झालेली आहे. आणि ही छोटी छोटी जी वांग्याची रोपं आहेत त्याला सुद्धा फर्स्ट टाईम आता वांगी लागलेली आहेत.
आणि ह्या वांग्याच्या झाडाच्या मध्ये गाजर लावलेली आहे आणि त्याच्या थोडीशी साईडनी कोथिंबीर लावलेली आहे, म्हणजे धने टाकलेले आहेत. आणि ह्या साईडला आता मेथी टाकलेली आहे. इकडे सुद्धा 3 मिरचीचे रोपं लावलेली आहेत नवीन. आणि वांग्याच्या लाईनमध्ये एक व्हाईट वांगं आलेलं आहे, म्हणजे याला पण अजून आलेली नाही आहेत, येतीलच काही दिवसात. आणि इथे असा हा मस्त माझा कांदा आहे, त्यामध्ये मेथीची भाजी टाकलेली आहे. आणि धने पण लावलेले आहे, पण धने आणखी उगवलेले नाहीत. आणि इथे गवार आणि मिरची लावलेली आहे. आणि इकडे ह्या एरियामध्ये खूप सारे टोमॅटोची रोपं लावलेली आहेत. आणि त्याच्या बाजूलाच हरभऱ्याची भाजी आहे, म्हणजे त्याला हरभरे लागलेले आहेत आता. आणि इथे आहे आपला दुधी भोपळ्याचा वेल, तर त्याला छोटी छोटी अशी लागलेली आहे. हा आहे थोडीशी मोठी झालेली आहे दोडक्याचा वेल, त्याला सुद्धा लागलेली आहे थोडीफार. आणि हरभऱ्याच्या बाजूला लसूण सुद्धा लावलेला आहे, तो 1 महिन्यामध्ये काढायला येईलच. आणि जवळपास पूर्णपणे गार्डनचा टूर देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यानंतर आता इथे वालाच्या शेंगा काढून घेत आहे. ते तिथल्या काढ, पुढं पुढं तिकडं काढ ना. मोठं वांग कुठं गेलं ग? कुठं होतं? हां तोड. तर हा माझा गार्डन टूरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आजची हार्वेस्टिंग कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.